या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न उरतात। त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का। आता शरद पवार गटाच्या नेत्यांकडून ही मागणी जोर धरू लागली आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांचीच इच्छा होती। एवढंच नव्हे तर ही इच्छा बोलून दाखवताना दादांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं होतं, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं केलाय। पण आता अजित पवार गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं एवढं सोपं आहे का, आपण बघूयात। अजित पवारांचं ठरलं होतं दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणायचं। 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसाला जुळून येणार होता योग। 8 फेब्रुवारीला होणार होती अधिकृत घोषणा। पण डाव अर्ध्यावरतीच मोडला। दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याची अर्ध्यावर थांबलेली ही गोष्ट आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा महानगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान जोरात सुरू झाली। त्याचंच पहिलं पाऊल म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढल्याचं सांगण्यात येत होतं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल अजित पवार यांनी ठोस असं काही सांगितलं नसलं तरी तसे संकेत मात्र दिले होते। मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये। काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं, गयाच्यान खोटं बोलत नाही। त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका। काम ना तुला काय उगीच कामाची काढा काढ, आम्ही कुठेतरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय। तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात निर्णय झाला होता असं राष्ट्रवादीचे नेते उघडपणे सांगू लागलेत। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी या संदर्भात मोठा दावा केलाय। अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी मनोमन इच्छा होती। त्यासाठी गेल्या वर्षभरापासून ते प्रयत्न करत होते। या संदर्भात शरद पवार यांच्याशी श्रीनिवास पाटील, विठ्ठल मणियार आणि अंकुश काकडे यांनी बोलावं असं अजित पवार यांनी 2 वेळेला सांगितलं। एकदा तर हे सगळं सांगताना अजित पवार यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं होतं। एकदा भर बैठकीत दादा म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी 12 तारखेलाच एकत्र येणार होत्या। कुठे माशी शिंकली काय माहीत, पण पालिका निवडणुकांच्या नंतर आपण नक्की एकत्र येणार आहोत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळा आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणियार, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा। पण दादांशी चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळेस दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही, खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही। ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार आणि शरद पवार यांच्यातही चर्चा झाली होती। दोन्ही पवारांच्या एकत्रित चर्चेनंतर अजितदादांनी नेत्यांच्या जवळपास 14 बैठका घेतल्या होत्या। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा माहिती देण्यात आली होती। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्ष एकत्रीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय सुद्धा झाला होता आणि म्हणूनच उमेदवारांना तुतारीच्या ऐवजी घड्याळावर लढण्याचा निर्णय घेतला गेला। 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागले की लगेचच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लगभग मर्जर का डिसीजन हो चुका था, अजित दादा के सामने ही हो चुका था, हम विटनेस है उसके, लास्ट मीटिंग्स भी हो चुकी थी। अभी हम तुतारी के ऊपर बहुत कम जगह लड़ रहे हैं, इसलिए ज़्यादातर घड़ी पे ही हम लड़े हैं। तो ये उनके सभी लोगों के मान्यता से ये सब कुछ हुआ था। सब कुछ सिर्फ अनाउंसमेंट बाकी था जो जिला परिषद के चुनाव के बाद हो सकता था।
सुनेत्राताईंना दादांच्या जागी उपमुख्यमंत्री करावं अशी चर्चा सुरू झालेली आहे. काय वाटतं? काही आताही वेळ नाही अशा चर्चेची. चला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र चर्चा सुरू झाली. तशी चर्चा झालेली आहे, पण आता त्याचा निर्णय अशा घटनेमुळे थांबलेला दिसतो. हिंदी में कहेंगे, हिंदी में क्या कहेंगे? वही. दोनों राष्ट्रवादी साथ आए. साथ आएंगे, दोनों राष्ट्रवादी एक साथ आएंगे. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच माझ्या आणि त्यांच्या चर्चा बैठका झालेल्या होत्या. त्यातूनच दोन पक्ष एकत्रित येऊन या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम्ही निवडणुका लढवल्या. ते अलीकडच्या काळात नेहमी म्हणायचे की आपण एकत्रित येऊया, एकत्रित आलं पाहिजे, आणि ते त्यावर फार ठाम होते. आज दुर्दैवाने ते गेले, सगळ्यांचीच हानी झाली. आता अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी मागणी दोन्ही पक्षांकडून होऊ लागली आहे. की अजित पवार यांची मनापासून इच्छा होती की लवकरात लवकर दोन्ही पक्षाचं विलिनीकरण झालं पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे. याच्या बाबतीत अनेकदा जयंत पाटील आणि आम्ही सर्व जे प्रमुख मंडळी आहोत त्यांच्या अनेकदा बैठकासुद्धा झाल्या आहेत. आणि अजितदादाची मनापासून इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ. खरं तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं पाहिजे असं देखील अनेक नेत्यांकडून मागणी करण्यात आली. याकडे कसं बघता? म्हणजे त्या पवार फॅमिलीला आणि दादांनाही एक श्रद्धांजली होईल किंवा सांत्वन त्या कुटुंबाचं होईल, किंवा निवळ सांत्वनच नाही तर ते कुटुंब राज्यात आजही त्यांचं नाव प्रत्येकाचं कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी आहे, तर त्याचा फायदा हा सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या सगळ्यात सर्वसामान्य माणसाला होईल अशी अपेक्षा सगळ्यांची आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही भावना वाढत असली तरी ते वाटतं तेवढं सोपं नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यावरून राष्ट्रवादीत काही मतभेद आहेत. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं अशी शरद पवार गटातल्या बहुतांश नेत्यांची इच्छा आहे. मात्र अजित पवार गटामध्ये याबद्दल वेगवेगळी मतमतांतरं आहेत. एकत्रीकरणाचा मुद्दा आता राजकीय सोयीनुसार आणला जातोय असा अजित पवार गटातल्या काही नेत्यांचा सूर आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण लवकर करू नका अशी अजित पवार गटातल्या काही नेत्यांची ठाम भूमिका आहे. शरद पवार गटातले नेते शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे हे विलिनीकरणासाठी आग्रही आहेत. तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळ्या मताचे असल्याचं कळतं. ही जी राष्ट्रवादी जी आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही जे काही कामं आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो काय, आणि उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे ती आपल्याला ताबडतोब सुनेत्राबाईंच्या द्वारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार गट सत्तेत आहे आणि गेल्या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाची सरशी झाली होती. आता या सगळ्या परिस्थितीत अजित पवार गटाचे नेते नेमका काय निर्णय घेतात आणि पवार कुटुंबियांचा, विशेषतः सुनेत्रा पवार यांचा शब्द यात अतिशय महत्त्वाचा असेल. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.